रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. भावना ग्रुप नवी मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महापौर सुजाता पाटील व आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि उत्साहात संपन्न. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भावना ग्रुप नवी मुंबई यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर सुजाता पाटील व आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा असल्याचे सांगितले. महिलांनी शिक्षण, उद्योग, राजकारण, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच महिला नात्याने भावना ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक अपर्णा शहा यांनी प्रेरणादायी भाषणे आणि महिला सक्षमीकरणाविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होत्या. महिला दिनाच्या निमित्ताने समाजात समानता, सन्मान आणि संधी यांची जाणीव अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. भावना ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश शहा, व्यवस्थापकीय संचालिका तथा संस्थापक EPR फाउंडेशन प्ले रीड संस्थापक अपर्णा शहा, होंडा हेड अंकिता शिंदे तसेच असंख्य महिला भगिनी यावेळी उपस्थित राहिल्या. से 8 मार्च और होली दोनों कार्यक्रम ज्वाइन एक साथ किए. जो महिलाएं आज यहाँ पर जो काम कर रही है उनको सबको साथ में लेकर आज फूलों की होली भावना जी ने यहाँ पर रखे. बहुत खुशी हो रही है. हमारी संस्कार, हमारी परंपरा वो उन्होंने जागरूक रखी है. इसलिए कृष्ण और राधा के साथ अभी हम लोग होली खेलने वाले हैं और भावना जी को बहुत बहुत बधाई देती हूँ कि ऐसे ही कार्यक्रम अपने जो लोग अपने साथ में जुड़े, जो महिलाएं जुड़ी, उनके साथ में वो काम करना चाहिए. उनको आगे मोटिवेट करके लेके जाना चाहिए और कर रही है. उसके लिए उसको बहुत बधाई मैं दे रही हूँ. महिलाओं को एक ही कहूंगी कि अपने पैरों पे, अपने बलबूते पे खड़ा रहना सीखो, इंडिपेंडेंट खड़ा रहना सीखो और अपने दिल में जो भी ख्वाहिश है, जो भी उमंग है, तरंग है, उसको आगे लेके चलो. हमारे जैसे लोग आपके साथ में, अगर कहीं भी अड़चन है तो हम लोग उनके साथ में. जागतिक महिला दिन 2026 प्रसंगी उपस्थित भावना ग्रुपच्या फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर अपर्णा शहा मॅडम, होंडा हेड अंकिता शिंदे मॅडम आणि उपस्थित सर्व माझ्या मैत्रिणींनो आणि भगिनींनो आज आणि माझ्या बांधवांनो पण आजच्या या कार्यक्रमात सर्वात प्रथम तर मी शहा मॅडमचे आणि आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते की आपण मला इथे निमंत्रित केलं, जो सन्मान दिला. आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे हे आठवड्याचं विशेष आहे की महिला विशेष आठवडा आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. आपण नवरात्रीत 9 दिवस महिला शक्तीचा जागर करतो, म्हणजे 9 दिवस महिलांचा सन्मान राखतो. 8 मार्चला सन्मान राखतो, पण खऱ्या अर्थाने 365 दिवस हे महिलांचे आहेत आणि 365 दिवस महिलेचा सन्मान झाला पाहिजे, तरच आपला समाज पुढारलेला समाज राहील. आज ह्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून मला खूप मनापासून आनंद होतोय की भावना ग्रुप जे 2007 साली सुरुवात झाली नवी मुंबईमध्ये, आपल्या फोर्डच्या डीलरशिपनी सुरुवात झाली. कालांतराने वेगवेगळ्या आणखीन कंपन्या, किया, महिंद्रा सारख्या कंपन्या जोडत गेल्या आणि नवी मुंबईत फोर्डला भावना फोर्ड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ही सगळ्यात मोठी कमाई ॲक्च्युली भावना ग्रुपची आहे आणि हा सर्वात मोलाचं असं योगदान म्हणजे आपल्या अपर्णा मॅडमचं आहे, ज्यांनी दिवस रात्र एक करून हे ग्रुप उभं केलं. आणि मला आनंदाने ह्या गोष्टीचा जास्त आनंद होतोय की आपल्या माध्यमातून सांस्कृतिक वसा जपला जातोय. गणेश उत्सवासारखे कार्यक्रम, त्याबरोबर आरोग्य शिबिर राबवले जातात आणि सर्वात उत्कृष्ट असा आपला उपक्रम प्ले अँड रीड हा जो प्रोग्राम आपल्या माध्यमातून राबवला जातोय. सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रापुरता मर्यादित असलेला हा कार्यक्रम आता तुम्ही पूर्ण समाजामध्ये जो पसरवताय आणि ह्याच्या माध्यमातून 100हून अधिक शाळांना आपण एकत्र जोडलात, तर त्यासाठी मी आपल्या मनापासून अभिनंदन करेन की अशा पद्धतीच्या
म्हणजे स्वतःसाठी प्रत्येक जण जगत असतो, पण इतरांसाठी जगणं काहीतरी वेगळंच असतं आणि त्याच्यात जो आनंद आहे तो जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याला जास्त कळतो. मला एकच सांगायचं आहे, आज आम्ही नवी मुंबईमध्ये भावना ग्रुपमध्ये आज जागतिक महिला दिन हा साजरा करतो आहे. हा फक्त एका दिवसाचा सण किंवा सेलिब्रेशन नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आज तुमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की आज माझ्याकडे जेवढ्या महिला वर्ग काम करतायत, माझी एकच इच्छा आहे की त्या खुश राहाव्या, इंडिपेंडंट व्हाव्या, त्यांचे विचारही स्वातंत्र्य व्हावे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या माध्यमातून आम्ही एक बघतो की आपल्या कला, आपल्या संस्कृतीला आपण कसं जपावं. आज तुम्ही इकडे बघितलं असेल की आम्ही पुष्पांची होळी खेळलो, कारण की माहित होतं ना की काल रंगपंचमी असतानाही ग्रहणामुळे आपण अर्ध्या लोकांनी खेळली, अर्ध्या लोकांनी नाही, बट सनातन हिंदू धर्माप्रमाणे आज आपली होळी आहे आणि त्याच्यासाठीच एक एक्झाम्पल म्हणून त्यांच्या समोर आज आपण ही होळी पुष्पांची खेळली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज तुम्ही बघितलं असेल की इथे आम्ही आमच्या महिला वर्गांना सन्मानित केलेलं आहे. या अशा एक 22 आमच्याकडे महिला होत्या ज्या 300 दिवसाच्या वरती कामावर आल्या. आय थिंक दिस इज अन कमेंडेबल जॉब. म्हणजे आज ते एक उदाहरण आहे की काही 352 डेज दे हॅव वर्क. 365 पैकी 352 डेज वर्किंग इज अन कमेंडेबल जॉब. इवन यू नो, कारण की आपल्या सुट्ट्या होतात, आज काय पाऊस पडला, ट्रेन लेट झाली, पण तसं काही न कारण देता या 300च्या वरती दिवस आल्यात. म्हणजे दे आर अ ग्रेट एक्झाम्पल हाऊ वी कॅन बॅलन्स द लाईफ. आणि आजच्या या दिवसामध्ये तुम्ही हे पाठी बघितलं असेल, ईट प्ले रीड हे माझं फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन मी याच्यासाठी म्हणजे ओपन केलं असं नाही म्हणू शकत, पण यामागचा विचार हे आहे की ईट प्ले रीड इज अ मिशन टू मेक इंडिया अ हेल्थियर अँड हॅपियर नेशन. इन व्हॉट टर्म्स? की ईट माइंडफुली, प्ले जॉयफुली, रीड क्युरियसली. आज आपला देश कृषीप्रधान पण आहे, ऋषीमुनी पण आपल्या देशात होऊन घडून गेलेले आहेत आणि राजा महाराजांचा पण देश आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे की आपल्या प्लॅटरवर आपल्याला अन्न खूप इझिली भेटतं, पण आपण ते खाताना चॉईस व्यवस्थित करत नाही. तर आम्ही या ईट प्ले रीडच्या माध्यमातून जे ईट आहे ते आम्ही ह्याच्यासाठी जनजागृती करतोय की ईट माइंडफुली, तसंच प्ले जॉयफुली. आज महाराजे राजे आज तुम्ही बघितलेलं की कसे ते लोक एकत्र येऊन गेम खेळायचे, कसे लोकांना एकत्र आणायचे, त्याचप्रमाणे वेळ कसा छान घालवायचे. आणि प्ले हा मोमेंटम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. कारण की आजकालची मुलं जास्तीत जास्त डिजिटली खेळत आहेत. तर डिजिटली खेळणं हे चुकीचंच आहे. त्या वयामध्ये मोबाईल हातात देणं किंवा कॉम्प्युटर गेम खेळणं किंवा PS3 सारखे गेम, इंटरनॅशनल गेम खेळणं हे चुकीचंच आहे, कारण की ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हेल्थला अफेक्ट करतात. स्पोर्ट्स मला प्रमोट ह्याच्यासाठी करायचं आहे वाया प्ले, बिकॉज स्पोर्ट्स हा असा एक माध्यम आहे ज्याच्यामधनं मुलं फोकस्ड होणं शिकतात. इमोशनली तुम्ही फील कसं करता हारल्यानंतर, जिंकल्यानंतर, त्याचप्रमाणे त्यांची क्षमता वाढते, शारीरिक क्षमता वाढते, स्ट्रॅटेजी शिकतात, मोर फोकस्ड होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त मुलंच नाही पण प्रत्येक वर्गाला आज खेळलं पाहिजे. त्याचप्रमाणे वाचन, आज ऋषीमुनींचा देश आहे आपल्याला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाचनाचा किती मोठा इम्पॉर्टन्स आज आपल्या जे 80, 90, अगदी 2000 पर्यंत जी मुलं आहेत तर त्यांनी बघितलेलं आहे की पुस्तक हे आपल्यासाठी एक माध्यम होतं मैत्रीचं. Supporting children, it's not at all easy in this busy schedule. Really special thanks to Bhavna for inviting me for such a great event. I'm feeling very very happy. Then to celebrating Holi along with this women's Holi is a special festival. It's a national festival in our country, and really I'm very very happy. So in future Bhavna group, they will do a lot of good things for society. And as a cricket fan, tomorrow it's a World Cup semi-final happening at Wankhede Stadium. Coming in costume and giving the prizes to the women who achieved working more than 300. It's not an easy thing. Working 365 days, giving attendance more than 300. Really, congratulations to all the women who have reached 300 days attendance. I am really feeling very very happy.